नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण इथे आपली जी कंबाईन पूर्व परीक्षा 2024 ची जी आपली पुढच्या वर्षीची जी कंबाईन परीक्षा होणार आहे तर तिच्यासाठी फार जास्त काही वेळ आपल्याकडे राहिलेला नाहीये, कारण 2च महिने या वर्षातले आपल्याकडे आहेत आणि मग पुढच्या महिन्यामध्ये ही परीक्षा कधीही होऊ शकते। जसं की आपण बऱ्याच ठिकाणांवरून ऐकलेलं आहे, जसं तुम्ही ऐकताय तसं मी पण ऐकत आहे की फार मोठी संधी आहे किंवा फार मोठ्या जागा येणार आहे, ते सगळं आपण ऐकतोय। पण जागा कितीही असू देत म्हणा, त्या खूप जास्त असू देत किंवा मग नेहमीच अशा जागा असतात तशा असू देत, आपल्याला अभ्यास करायचाच आहे आणि अभ्यास जो आहे हा अभ्यास आपला व्यवस्थितच झाला पाहिजे। आतापर्यंत आपल्याकडून काय चुका होत आल्या, म्हणजे आपल्याकडून काय चुका होत आहेत नेहमीच, तर सर्रासपणे आपण काय करतो तर एकच पुस्तक घेतो आणि तेच पुस्तक वाचत बसतो आणि मग आपण इतके कंटाळवाणं ते पुस्तक होऊन जातं आपल्यासाठी आणि मग सलग 15 दिवस सलग 20 दिवस आपल्या डोळ्यासमोर आणि आपल्या बेंचवरती एकच पुस्तक असतं आणि जेव्हा ते 15-20 दिवस संपतात की नाही त्याच्यानंतर सुद्धा ते पुस्तक बंद करताना आपल्याला कुठल्याच प्रकारचं सॅटिस्फॅक्शन नसतं की आपण ते पुस्तक चांगलं वाचलेलं आहे किंवा आपला त्या पुस्तकाचा चांगला अभ्यास झालेला आहे, हे आपण त्या 15व्या दिवशी त्या 20व्या दिवशी आपण सांगू शकत नाही। आणि हा आपलाच नाहीये तर हा बहुतांशी म्हणजे MPSC मध्ये जसं लोक म्हणतात आपल्याला किंवा आपण जसं ऐकतो की मुलांचा जास्त अभ्यास होत नाही, खूप वेळ अभ्यास करावा लागतो, खूप वर्ष अभ्यास करावा लागतो, तो त्याचं कारण हे आहे जे आता आपण म्हणालो ते। कारण 15 दिवस आपण घालवलेले असतात आणि आपला अभ्यास काहीच झालेला नसतो, मग आपण दुसरा विषय घेतो, तो आपल्याला कंटाळवाणा वाटतो, तो आपण सलग वाचत जातो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत, तो आपल्याला कंटाळा आला की आपण ठेवून देतो, दुसरंच काहीतरी मध्येच वाचायला घेतो आणि अशावरती दिवसेंदिवस निघून जातात, महिने निघून जातात आणि आज आपली कितीतरी वर्ष निघून गेलेली आहेत पण आपला अभ्यास पूर्ण झालेला नाही। आणि आपण कधी जागे होतो तर ज्या वेळेस नोटिफिकेशन येते, ज्यावेळेस परीक्षा जवळ येते, ज्यावेळेस परीक्षेची तारीख जवळ येते, परीक्षा तारीख आल्यानंतर मग आपण जागा होतो आणि मग आपल्याला समजत नाही की आता अभ्यास कसा करू, रिव्हिजन कशी करू आणि काय कसं करू, आता प्रश्न वाचू का, एवढी मोठी रिव्हिजन माझी बाकी आहे पुस्तकाची तर मग मी रिव्हिजन करू का, मी आता टेस्ट सिरीज सॉल्व करू की मी आयोगाचे पेपर सॉल्व करू। आणि मग परीक्षा येता 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 आपण याच कन्फ्युजनमध्ये राहतो आणि मग आपला पेपर खूप घाण जातो आणि आपण जसं नेहमीच जसं आपल्याला अपेक्षित आहे तसा रिझल्ट आपल्याला येत नाही। मग तो अर्ध्या मार्कांनी तुमचा गेलेला असू दे, 10 मार्कांनी गेलेला असू दे, तर 20 मार्कांनी गेलेला असू दे, रिझल्ट गेलेला असतो आणि मग आपण निराश होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की आता मी काय करू, आता मी काय करू। आणि मग आपल्या आजूबाजूची लोक जी असतात ती आपलं सांत्वन करायला लागतात की काही नाही बाबा, पुढच्या वर्षी कर, पुढच्या अजून मोठी संधी आहे, अजून ही परीक्षा आहे, अजून ती परीक्षा आहे, असं मग लोक आपल्याला सांत्वन द्यायला लागतात आणि आपल्याला ते सांत्वन इतकं चांगलं वाटतं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला कमी मार्क मिळाले की नाही तर माझं कोणीतरी 4 लोकांनी सांत्वन करायचं आणि मला त्याच्यातच चांगलं वाटत राहतं, आपण आपल्या मनाचं समाधान मानून घेतो त्याच्यामध्ये। आणि आपल्यासोबतचे जर तसेच असतील तर मग तर काही सांगायलाच नको। आणि मग आपल्यावरती अशी वेळ येते की इतके दिवस गेलेले असतात, इतकी वर्ष गेलेली असतात, मग आपल्याला हे सगळं सोडून द्यावं लागतं आणि इतका मनामध्ये आपल्या गिल्ट निर्माण होतो की मी कशा पद्धतीने केलं। आणि ज्या वेळेस हे सगळं सोडायची वेळ येते की नाही तेव्हा आपल्याला असं वाटायला लागतं की मी का मी तेव्हा अभ्यास नाही केला, का तेव्हा मी प्रश्न नाही सॉल्व केले, का मी तेव्हा पेपर नाही सॉल्व केले, का मी तेव्हा टेस्ट सिरीज नाही सॉल्व केली, का मी त्यावेळेस टाइमपास केला, का मी अजून जास्त वेळ अभ्यास नाही केला, आता मी खूप अभ्यास करेन। पण सगळ्या परिस्थिती तेव्हा बदललेल्या असतात आणि त्यावेळेस आपण अभ्यास करू शकत नाही। आणि म्हणून मला एकच सांगायचंय, जेवढे काही विद्यार्थी ऐकत आहेत या आपल्या यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरून, की वेळ जी असते की नाही ही वेळ आयुष्यात परत येत नाही। ही जी वेळ आहे ना ही परत येणार नाही आहे। आजची वेळ निघून गेली, उद्याची असणार आहे, ती निघून गेली, परवाची असणार आहे, आपण असं मागे नाही येऊ शकत। जो आपला वाया गेलेला वेळ आहे तो आपण भरून नाही काढू शकत। आणि त्याचमुळे जो काही तुमच्या हातामध्ये वेळ आहे, जो काही तुम्ही थोडाफार अभ्यास करताय तोच थोडाफार अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने करा, खूप चांगलं मन लावून अभ्यास करा, डोकं ठिकाण्यावर ठेवून अभ्यास करा, जे वाचताय त्याच्यावर तुमचं लक्ष असू द्या आणि आपण काय वाचतोय हे स्वतःच्या मेंदूला सतत सांगत राहा की मी हे वाचत आहे, त्यामुळे मध्येच जोराने वाचा, तुमचं बोट ठेवून वाचा, पेन्सिल ठेवून वाचा, पेन ठेवून वाचा, नुसतंच हातात हायलायटर घेऊन
सगळ्या पुस्तकाला पिवळं लाल हिरवं करत बसू नका. ठीक आहे. सो आता आपण आपल्या स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. ॲक्च्युली आपली ही जी स्ट्रॅटेजी आहे कंबाईन परीक्षेची, तर याच्यामध्ये मी 2 भाग केले आहेत. आता हे 2 भाग कोणते आहेत, तर याच्यामध्ये जुने विद्यार्थी यांनी कसं लवकरात लवकर रिव्हिजन संपवायचे आहे, लवकरात लवकर कसं आयोगाचे टेस्ट पेपर सॉल्व्ह करायला घ्यायचे, टेस्ट सिरीज करायचे आहेत आणि शेवटी आयोगाचे पेपर करायचे आहेत आणि फायनल एक्झाम. सो अशा पद्धतीनेच त्यांनी करायचं आहे. आणि जे आपले नवीन विद्यार्थी आहेत, ज्यांनी की आत्ताच सुरुवात केलेली आहे म्हणा, या वर्षी सुरुवात केलेली असेल या परीक्षेची किंवा अभ्यासाची सुरुवात केलेली असेल, तर त्यांनी लवकरात लवकर त्यांचे जे काही रेफरन्स बुक आहेत, जे मी सगळे सांगणार आहे बुक लिस्ट, तर ते रेफरन्स बुक लवकरात लवकर संपवायचे आहेत. आणि लवकरात लवकर सगळे रेफरन्स बुक संपवून विषय वाचून होऊन, आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा गैरसमज आहे की मी एकदा पुस्तक वाचलं म्हणजे मला सगळं आलं, असं नसतं. हा तुमचा गैरसमज आहे आणि हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे की माझं लक्ष्मीकांत वाचून झालंय, बस एकदा वाचून झालं, काहीच अर्थ नाहीये त्याला, काहीच अर्थ नाही. आणि त्यामुळे प्रत्येक रेफरन्स बुकची कमीत कमी तुमची 3 वेळा रिव्हिजन झालेली पाहिजे. त्यानंतर रिव्हिजन तुमची झाली रेफरन्स बुकची, एक चॅप्टर त्याचे प्रश्न, एक चॅप्टर त्याचे प्रश्न, असं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व्ह करायच्या आहेत आधी, की आपल्याला आपल्या अभ्यासाचा आवाका किती आहे, आपण कुठपर्यंत पोहोचलेलो आहोत, आपल्याला किती प्रश्न ओळखीचे वाटतात, या सगळ्या गोष्टींसाठी टेस्ट सिरीज लावायच्या. आणि मग ॲट द एंड ज्यावेळेस आपली परीक्षा जवळ येते त्यावेळेस आयोगाचे पेपर, आणि फक्त आयोगाचे पेपर जे आहेत हे आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. हा संपूर्ण एक प्रोसेस आहे ही. तुम्ही इथून तिथे तिथून तिथे तिथून तिथे उड्या मारल्यात, हा व्यवस्थित सगळा अभ्यास पूर्ण नाही झाला, नुसत्याच टेस्ट सिरीज घेतल्यात आणि वाचायला बसलोय, काहीच येत नाही त्या टेस्ट सिरीज मधलं, आयोगाचे प्रश्न सॉल्व्ह करतोय, 20, 30, 25, 40 एवढेच मार्क पडत आहेत, त्याच्या पुढे काही मार्क पडत नाही, याला काहीच अर्थ राहत नाही. त्यामुळे व्यवस्थित सिस्टमॅटिक अभ्यास करा जर तुम्हाला पुढच्या वर्षी पोस्ट हवी असेल तर. आणि स्वतःला एक सांगा, स्वतःला एक लिमिट घालून द्या की मला कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे आणि मला किती वर्ष अभ्यास करायचा आहे. हे कमीत कमी इतरांना नाही सांगितलं चालेल, पण स्वतःच्या मेंदूला तरी सांगून ठेवा. म्हणजे तितक्या कार्यक्षमतेने, तितक्या जास्त इफिशियन्सीने तुम्ही अभ्यास कराल. ठीक आहे. तर पहिल्यांदा बघा, तुम्हाला व्यवस्थित दिवसाचं नियोजन करायचं आहे. फार कमी वेळ राहिलेला आहे आपल्याला. ऑक्टोबरचे आता काहीच दिवस आहेत शिल्लक, त्यानंतर नोव्हेंबर आणि त्यानंतर डिसेंबर. सो हे 2 महिने तर अजिबातच काही नाही. आणि इथले हे जे ऑक्टोबर आहे, तर या महिन्यांमध्ये तुम्हाला काय करायचे ते पण मी सांगते. नोव्हेंबर आणि डिसेंबर पासून मग तुम्हाला प्रॉपर तुमच्या पूर्वपरीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायची आहे. आता इथं जेवढे काही जुने विद्यार्थी आहेत, 2 वर्ष झालेली आहेत, 3 वर्ष झालेली आहेत, आम्ही अभ्यास करतोय, म्हणजे तुमचे रेफरन्स बुक कमीत कमी 3-3 वेळा, 4-4 वेळा, 5-5 वेळा वाचून झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की तुमचे किती वेळा वाचून झालेत पूर्ण पुस्तक. सो ते तुमचं ऑलरेडी वाचून झालेलं आहे. तुम्हाला आता काय करायचंय, तर तुम्हाला एक पुस्तक कमीत कमी 3 ते 4 दिवसात तुमचं संपलंच पाहिजे. एका रेफरन्स बुकची 3 ते 4 दिवसात तुमची रिव्हिजन संपली पाहिजे. ती रिव्हिजन संपली की तुम्हाला लगेचच आयोगाचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. मग या प्रश्नांना तुम्ही जास्त वेळ द्या, चालेल, प्रश्नांना जास्त वेळ द्या. 21,000चा प्रश्नसंच घ्या आणि व्यवस्थित सिस्टमॅटिक प्रत्येक टॉपिक आणि त्याचे प्रत्येक प्रश्न तुमचा वाचूनच झाला पाहिजे, वाचूनच झाला पाहिजे. आता काही विद्यार्थी म्हणतात की आम्हाला ही जे रिव्हिजन करायला कंटाळा येतो, आम्हाला सगळंच येतं, पुस्तक खोलल्यावर असं वाटतं की आम्हाला हे सगळंच येतंय, मग काय वाचायचं, मग नका वाचू, हे नका वाचू, प्रश्न सॉल्व्ह करा, प्रश्न सॉल्व्ह करा. नंतरची काय स्टेप असेल तुमची, टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. टेस्ट सिरीजसाठी तुम्हाला काही करावं लागत नाही. झेरॉक्स सेंटरमध्ये तुम्ही गेलात, तुम्हाला हव्या नकोशा टेस्ट सिरीज मिळतात. यासाठी गरज नाहीये की तुम्हाला याच वर्षांच्या मिळायला पाहिजेत, मागच्या वर्षाच्या नको, आत्ताच्या लेटेस्टच सगळं पाहिजे, असं काही नाहीये. त्यातलं करंट स्किप करा, बाकीचा सगळा भाग आहे. अभ्यासक्रम बदलला नाहीये, कितीतरी वर्षांपासून तोच अभ्यासक्रम आहे. तुम्हाला नवीन नवीन सगळं हवं असतं, लेटेस्ट, काही गरज नाहीये त्याची. काय 4 गोष्टी कमी असतील, पण आहेत की 96 गोष्टी त्याच्यात, त्या करा. सो जुन्या टेस्ट सिरीज घ्या, कुठल्याही टेस्ट सिरीज घ्या, नवीन घेतल्यात, जुन्या घेतल्यात, जुन्या घेत असाल त्याच्यातला करंटवाला भाग स्किप करा आणि टेस्ट सिरीज सॉल्व्ह करा. बघा तुम्हाला त्याच्यातले जे घटक आहेत ते तुमचे झालेले आहेत का. जर तुमचे झालेले नसतील तर ते उपघटक लिहून घ्या की मला या घटकाचा माझा प्रश्न चुकला, माझा या घटकाचा प्रश्न चुकलाय, माझा या घटकाचा प्रश्न चुकलेला आहे, मला याच्यावरती काम करायचंय, मला याचा अभ्यास करायचा आहे. असं करून तुमची ही जी रिव्हिजन तुम्ही इथली जी तुम्ही टाकली होती की नाही, सोडली होती ना, ती या उपघटकांच्या माध्यमातून कंप्लीट होणार आहे, होणार कंप्लीट.
त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, आयोगाचे पेपर घ्यायचेत आणि आयोगाचे पेपर तुम्हाला वेळ लावून सॉल्व्ह करायचे आहेत. अगदी वेळ लावून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचे आहेत, व्यवस्थित सॉल्व्ह करायचं. आणि मग काय करायचं, पहिल्या पेपरमध्ये माझ्या इतक्या चुका झाल्या, दुसऱ्या पेपरमध्ये इतक्या चुका झाल्या, तिसऱ्या पेपरमध्ये इतक्या चुका झाल्या. आणि हे आयोगाचे पेपर शेवटी का माहितीये का सॉल्व्ह करायचे असतात ते मी तुम्हाला सांगते. त्याच्याबद्दल मला एक व्हिडिओ पण बनवायचा आहे, सो तो मी टाकेन लवकरच. आता जो 2022चा मुख्यचा पेपर झालाय की विद्यार्थ्यांच्या पेपरमध्ये काय चुका होतात, माझ्या पण झाल्यात. सो त्याच की आपल्या काय चुका होतात पेपरमध्ये जाऊन, तर ते आणि हे पेपर शेवटीच का सॉल्व्ह करायचे असतात यासाठी आहे ते की तुम्ही पेपर सॉल्व्ह केला आणि हे आपली अगदी शेवटची स्टेप असणार आहे. परीक्षा जवळ आली आहे, 1 महिन्याला आपल्याला हाच कारभार करायचा आहे पूर्ण. मी वाचलं, मी टेस्ट, माझा पूर्ण अभ्यास झालाय, मी आयोगाचा पेपर घेतला, सॉल्व्ह केला. पेपर सॉल्व्ह करताना माझ्या या 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 चुका झाल्या त्या लिहा, प्रत्येक प्रश्नाच्या बाजूला लिहा की मी हा प्रश्न सोडवताना नक्की काय चुकलं माझं. आणि अभ्यास सगळ्यांचा झालाय ही गोष्ट करणं अतिशय महत्वाचं आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालाय. राज्यसेवा मुख्य कितीतरी विद्यार्थी देतात, कितीतरी विद्यार्थी मुख्यच्या म्हणजे कंबाईनच्या गट ब च्या मुख्य परीक्षा देतात, गट क च्या मुख्य परीक्षा देतात, कितीतरी अभ्यास करतात. मग परत का चुकतो आपण, कारण आपण आपल्या चुकांवरती लक्ष देत नाही. मी हा प्रश्न सॉल्व्ह करताना मी हा शब्द बघितला नाही, त्या चुका लिहा, पेपरमध्ये लिहा, एका पेजवरती लिहून काढा की माझ्या या चुका होतात आणि याच चुकांवर तुम्हाला काम करायचंय. फक्त तुम्हाला याच चुकांवर काम करायचंय. जितक्या चुका ज्या आपण ज्याला सिली मिस्टेक म्हणतो की नाही, त्याच सगळ्या सिली मिस्टेक जितक्या 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 तुम्ही टाळत जाल तितकं 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 तुम्ही पूर्व परीक्षा पास होण्याकडे चालत चालाल, तितकं तुम्ही मुख्य परीक्षेकडे चालाल. आणखीन मुख्यचे पेपर सॉल्व्ह करताना त्या सगळ्या मुख्याच्या चुका त्या सुधरा, आणखीन व्यवस्थित त्याच्यावर काम करा, पेपर सोडवा, टाइम लावून पेपर सोडवा. मला आज 55 मार्क आलेत, मला पुढच्या पेपरमध्ये 57 आले पाहिजेत, त्याच्या पुढच्या पेपरमध्ये 60 आले पाहिजेत, 62 आले पाहिजेत. प्रश्न पाठ असतात ना, इतके तर यायलाच पाहिजेत आपल्याला, 65 यायला पाहिजेत, 70 यायला पाहिजेत. आयोगाचा पेपर आहे, ह्या सगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून ते सगळे प्रश्न पाठ असतात आपले. पण तरी पण आपण चुकवतो तिथे, तरी पण आपण चुकवतो ज्यावेळेस आपण एक पेपर घेऊन सॉल्व्ह करतो तेव्हा. त्यामुळे तिथे तुम्हाला अजिबात आणि चुकीला माफी नाही. एक चूक झाली, परत पुढच्या वर्षी या आणि परत तुमचं जे काही पायवारी तुमची चाललेली आहे सगळी, तर ती आपली वारी चालूच राहणार आहे. आणि त्यामुळे असा व्यवस्थित अभ्यास करा, स्वतःच्या चुकांवरती लक्ष ठेवा, आजूबाजूचं सगळं खड्ड्यात जाऊ दे, स्वतःवरती फोकस करा, स्वतःच्या अभ्यासावरती फोकस करा, स्वतःचं काय चुकतंय याच्यावर फोकस करा. मी पुस्तक वाचताना एखाद्या शब्दाकडे माझं लक्ष नाही गेलं, प्रश्नात तो शब्द आला की मला आठवत नाही, काय उपयोग आहे ते पुस्तक वाचून. मग वाचत काय होतो आपण की आपण नुसतं उघड्या डोळ्यांनी पुस्तकं बघतो. असं करू नका. हे सगळं आपण स्वतःला फसवण्याचे हे सगळे मार्ग आहेत आपले, आपण स्वतःच्या मेंदूला फसवतोय. पण तुम्ही स्वतःला फसवाल, परीक्षा तुम्हाला फसवणार आहे, निकाल तुम्हाला फसवणार आहे, सगळं तुमच्यापासून लांब जाणार आहे. आणि त्यामुळे खूप प्रामाणिकपणाने व्यवस्थित अभ्यास करा, सारखं 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 तेच वाचा, तेच करा आणि खूप चांगले तुम्हाला मार्क याच्यातून 100% मिळणार आहेत. तुम्हाला पॉलिटी करा, पॉलिटी सोबत मॅथ्स रिझनिंग करायचं आहे. पॉलिटीला जसं की मुलं म्हणतात की लक्ष्मीकांत वाचा, पण माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं, का ते पण सांगते, छोटंसं पुस्तक आहे, खूप फास्ट तुमचं वाचून होतं, खूप सोप्या भाषेमध्ये आहे आणि 2 प्रश्न दुसरे जे येणार आहेत की नाही ते जाऊ देत, की 2 प्रश्न जे दुसरे येणार आहेत ना ते जाऊ दे, 8 प्रश्न तरी आधी बरोबर काढा, नंतर वाचा मग ते मोठे जाडी पुस्तकं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक्सला तुमच्या जर कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही कोळंबे सरांचंच पुस्तक वाचा असं मी म्हणेन. आणि त्याच्यासोबत तुम्ही काय करा, प्रत्येक चॅप्टर वाईज तुम्ही त्याचे प्रश्न सॉल्व्ह करा. हे जे तुम्हाला दिलेलं आहे तर तुमच्याकडून असं अपेक्षित आहे की कमीत कमी 4-4 दिवसांमध्ये तुम्ही तुमचा जो काही विषय आहे तो संपलाच पाहिजे. 5 दिवस घ्या पण तुमचा विषय संपला पाहिजे. आणि सोबत तुम्हाला रोजच्या रोज काय करायचंय, या 2 दिवशी तुम्ही मॅथ्स रिझनिंग केलं 2-2 तास, या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, करंट अफेअर्स करायचं आहे 2-2 तास. अशा पद्धतीने मॅथ्स रिझनिंग आणि करंट अफेअर्स सोबत घेऊन चला. आता हा जो ऑक्टोबर महिना राहिलाय, या ऑक्टोबर महिन्यात तुम्ही काय कराल, तुम्ही 23च्या मुख्याला नाहीये, तुम्ही 24च्या जर मुख्याला असाल तर तुमची मराठी आणि इंग्रजीची, कारण मराठी इंग्रजी आपण बऱ्याच दिवसांपासून अभ्यासत आहोत,
तलाठीची परीक्षा असेल, सरळ सेवा असतील, तर आपण अभ्यास करतच आहोत. सो मराठी आणि इंग्रजी जे आहे हे तुम्हाला ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या 10 तारखेपर्यंत तुम्हाला संपवायचंच आहे, जर तुम्ही आधी केलेला असेल तर. जर तुम्ही नव्याने करणार असाल, फक्त आणि फक्त मराठी वाचायचं, ते पण 20 दिवस, आणि त्यानंतर ते सगळं ठेवून द्यायचं. नंतर फक्त आणि फक्त GS वरतीच काम करायचं आहे, फक्त GS वाचायचं आहे, ते मग तुम्ही नंतर करायचंय. आता त्याला वेळ नाही. फक्त काय करून घ्यायचं, मराठी करून घ्यायचं आहे. मराठीच्या कमीत कमी 2 रीडिंग तरी तुमच्या ज्या काही नोट्स असतील, जे काही तुमचं पुस्तक असेल, त्यातून तुम्ही करून घ्यायच्या आहेत. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित तुम्हाला इथून येणारे जेवढे काही दिवस आहेत व्यवस्थित प्रामाणिकपणाने अभ्यास करायचा आहे. थोडा वेळच करा, पण व्यवस्थित अभ्यास करा, प्रश्नांसहित अभ्यास करा. जे स्वतःला ठरवून द्या की मला आज एका दिवसामध्ये 4 चॅप्टर वाचायचे आहेत, मला या दिवसामध्ये 3 चॅप्टर वाचायचे आहेत, हे स्वतःला सारखं सांगा. आणि ते एका कागदावर असं चिठ्ठीवर लिहा, ती समोर अशी राहू द्या तुमच्या. आणि मग त्याच्यातलं काय काय केलं, काय काय नाही केलं, हे स्वतःच्याच तुम्हाला समजून येणार आहे. सो त्या पद्धतीने तुम्हाला हे सगळं व्यवस्थित करायचं. नवीन विद्यार्थी जर असतील तर नवीन विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे. इथे मी पुस्तकं सांगताना राहिले. इथे तुम्हाला भस्के सरांचं जे पुस्तक आहे सायन्सचं, तर मला वाटतं की ते खूप चांगलं पुस्तक आहे, तेवढं तुम्हाला करायला पाहिजे. जॉग्राफीसाठी महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल आहे, सो सौदी सरांचं पुस्तक तुम्ही करू शकता, किंवा दीपस्तंभ कुठलंही पुस्तक तुम्ही करू शकता. हिस्ट्रीसाठी मला एकमेवच पुस्तक जे खूपच चांगलं आणि ज्याच्यातून तुमची प्रिलियम्स असो, मेन्स असो, काही असो, सगळं तुमचं होतं, मग तुम्हाला काहीच दुसरं वाचायला लागत नाही. भारताचा इतिहास वेगळा, महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असलं नाही तर समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचा. बेस्ट पुस्तक आहे, इतिहासासाठी बेस्ट पुस्तक आहे. एकच पुस्तक वाचा आणि व्यवस्थित मार्क मिळवा, आणि मिळतात. ठीक आहे. मराठीसाठी तुम्ही मोरा वाळंबे वाचू शकता. आणि मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्हाला काय करायचंय, तर संदीप आरगडे सर असतील किंवा आपले ढवळे सर असतील, तर कुणाचंही तुम्ही एक पुस्तक विकत घ्या, किंवा ज्यांचे जे असतात मॅप सारखे जे असतात तर तसं तुम्ही घेऊ शकता, वर्कबुक सारखे असतात तसं तुम्ही घेऊ शकता, की जेणेकरून तुमचा प्रत्येक टॉपिक आणि प्रत्येक टाईपचा प्रश्न तुमचा सॉल्व्ह करून होणार आहे. ठीक आहे. आता पुढचं आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी. यांना मला एकच सांगायचं आहे की याने सांगितलं लक्ष्मीकांतच वाच, ह्याच्यातूनच सगळं येतं, तसं करू नका. तुम्हाला सुरुवातीला एकच आणि एकच प्रत्येक विषयासाठी रेफरन्स बुक वापरायचा आहे, आणि सोबत प्रश्नांचा जो संच आहे तर तो प्रश्नांचा संच तुम्हाला वापरायचा आहे. आता सुरुवातीला मोठमोठी पुस्तकं अजिबात वाचण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवातीला करू नका. आणि हे महत्त्वाचं आहे फार. हे कळत नाहीये तुम्हाला, पण हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही काय करता, मोठमोठं पुस्तक घेता, वाचायला बसता, आणि 2 महिने तुमचे जातात आणि तुम्हाला त्या पुस्तकातलं काही समजत नाही. सो असं करू नका, प्लीज असं करू नका. तुम्हाला लवकर अभ्यास पूर्ण करायचा असेल, कोळंबे सरांचं पुस्तक घ्या. आणि तुम्ही नवीन आहात, अभ्यास सुरू करत आहात, 15 दिवसात तुमचं टार्गेट पाहिजे ते पुस्तक संपलंच पाहिजे. आणि सोबत तुम्हाला मॅथ्सचा एक टॉपिक, त्या 15 दिवसात 1 टॉपिक, 2 टॉपिक, 3 टॉपिक, जेवढं तुम्हाला जमेल, जसं तुमचं मॅथ्स असेल तसं तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. एक टॉपिक सुरुवातीला 3 दिवस, दुसरा टॉपिक 3 दिवस, पुढचा टॉपिक 3 दिवस, अशा 15 दिवसामध्ये तुमचे 3, 4, 5 टॉपिक होणार आहेत. ठीक आहे. सो असा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे. 10 पुस्तकं वाचू नका, 10 विषय सोबत दिवसाला घेऊ नका, अजिबात त्याचा उपयोग होणार नाही. पॉलिटीला जसं मी तुम्हाला म्हणाले, कोळंबे सरांचं पुस्तक बेस्ट आहे, ते वाचा. आणि सोबत काय वाचायचंय, टॉपिकनुसार प्रश्न वाचायचे आहेत. टॉपिकनुसार प्रश्न वाचायचे. दिवसाला 2च गोष्टी करा, दिवसाला 2च गोष्टी करा. एक मोठा विषय आणि मॅथ्स रिझनिंग, दुसरा विषय इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स रिझनिंग, तिसरा विषय तुमचा इकॉनॉमिक्स आणि मॅथ्स रिझनिंग. मधल्या 2 दिवसामध्ये काय करायचं, तर मधल्या 2 दिवसामध्ये एक आपला विषय आणि करंट अफेअर्स करायचं. एक आपला विषय आणि करंट अफेअर्स करायचं. सलग 2 दिवस करंट अफेअर्स करायचे. मधले कुठलेही दिवस, बुधवार गुरुवार करा, शुक्रवार शनिवार करा, शनिवार रविवार करा, कसंही करा, पण सलग 2 दिवस वाचायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 15 दिवसांचं टार्गेट आहे तुमचं. आता येणाऱ्या तुम्ही नवीन आहात, जर 2024ची कंबाईन देणारे विद्यार्थी, तर आता तुम्हाला मराठी इंग्लिश करायचं नाही करायचं. फक्त आता हा जेवढा काही ऑक्टोबरचा काळ राहिलेला आहे, किंवा ऑक्टोबरचे जेवढे काही दिवस राहिलेले आहेत तुमच्या हातात, तर तुम्ही फक्त मराठीची 1दा किंवा 2दा रीडिंग करून घेऊ शकता, याच्या पलीकडे नाही. नोव्हेंबरमध्ये तुम्हाला अजिबात हे करायचं नाहीये. ठीक आहे. कारण GS आपलं खूप मोठं आहे, सो आधी प्रिलियम्स, सो त्यामुळे मराठी इथे वाचून घ्या, सोडून द्या. आणि त्याच्यानंतर लगेचच पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स असेल, जॉग्राफी असेल, सायन्ससाठी सगळी पुस्तकं सेमच, आणि प्रत्येक विषयासाठी एकच पुस्तक वाचा, भरपूर झालं. हिस्ट्री असेल,
इथपर्यंत करायचंय. डिसेंबरपर्यंत तुमचं ह्या 2 महिन्यामध्ये 15 दिवस असं, आणि ऑक्टोबरमध्ये आपण सुरुवात करतोय. सो डिसेंबरच्या पूर्ण तुमचं बऱ्यापैकी 4 ते 5 विषय व्यवस्थित वाचून संपलेले असले पाहिजेत. त्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त प्रश्नांचा आयोगाचा सराव करायचा आहे. खूप दिवस तुम्हाला प्रश्नांचा सराव करण्यासाठी लागणार आहेत आणि त्यामुळे खूप जास्त तुम्हाला प्रश्नांचा सराव करायचा आहे. प्रश्नांचा सराव झाला की परत एकदा तुम्हाला ते सगळे जेवढे काही रेफरन्स बुक आहेत ना, तर ते सगळे रेफरन्स बुक परत वाचायचे आहेत. कारण आपण नवीन वाचतोय. हे आपण एकदा वाचून झाले, दोनदा वाचून झाले, प्रश्न वाचले म्हणजे सगळं आलं नाही आपल्याला परत रिव्हिजन करायची आहे. रिव्हिजन झाल्यानंतर मग आपल्याला काय करायचंय, तर टेस्ट सिरीज सॉल्व करायच्या आहेत. अगदी आपली परीक्षा येता येता आपण इथपर्यंत पोहोचायचं आहे. ठीक आहे. इथं व्यवस्थित जसं सांगितलेलं आहे 15 दिवस देऊन सोबत मॅथ्स रिझनिंग घ्या. 4 विषय सोबत घेऊ नका, काही तुमचं होणार नाही. सो पॉलिटी घ्या आणि 15 दिवस मॅथ्स घ्या. छानपैकी व्यवस्थित वाचा. आणखीन एक गोष्ट की खूप जास्त ताणून अभ्यास करू नका. अजिबात ताणून अभ्यास करू नका. खूप जास्त सकाळी मी 6लाच उठतो आणि लायब्ररीत जाऊन बसतो, हा अभ्यास योग्य नाहीये. हे मला का म्हणजे कळत नाही, पण हे का विद्यार्थ्यांना कळत नाही हेच मला कळत नाही. की खूप जास्त ताणून झोप घ्यायची नाही, व्यवस्थित आपल्या बॉडीला आराम नाही द्यायचा आहे आणि नुसताच ताणून अभ्यास करायचा आहे. फक्त डोळे उघडे असतात पुस्तकासमोर, अभ्यास नसतो होत. मेंदू उघडा नसतो तुमचा. मेंदू तुमचा कधी व्यवस्थित, तुमचं ग्रास्पिंग पॉवर कधी असते, जेव्हा तुम्ही व्यवस्थित 8 तासांची झोप घेता, व्यवस्थित तुम्ही खाताय पिताय, व्यवस्थित तुम्ही आहार करत आहात आणि व्यवस्थित तुमचं सगळं रुटीन व्यवस्थित चालू आहे, तेव्हाच तुमचा अभ्यास पण व्यवस्थित होणार आहे. उगीच ताणून रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून त्याचा काही उपयोग होत नाही. 4 दिवस चालतं, 5व्या दिवशी आणि 6व्या दिवशी झोपून राहावं लागतं. सो असला अभ्यास करू नका. जेवढा काही वेळ आहे हातात 2 तासच बसा, पण त्या 2 तासात असे 2 चॅप्टर वाचा की जे व्यवस्थित आणि कायम तुमच्या डोक्यात राहतील असं वाचा. प्रश्न वाचताय, पेन्सिल घ्या, पेन घेऊ नका. नेहमी ते मी सांगते की नेहमीच तुम्हाला काय करायचंय, तर पेन्सिलनेच प्रश्न सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे. काय चुकलं याच्यात, हा शब्द का चुकलाय, इथं त्यांनी काय चुकीचं दिलंय, इथं त्यांनी नंबर चुकीचा दिलाय, मग हा नंबर कोणता आहे, मला हा नंबर पाठ करावा लागेल. इथं नाव त्यांनी चुकीचं दिलंय, 13 डिसेंबर त्यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर 22 जानेवारी दिलाय उद्दिष्टांचा ठराव. परवाच्या पेपरमध्ये आला होता प्रश्न, 22 जानेवारीला मान्य झाला होता 1947ला उद्दिष्टांचा ठराव. सो ह्या तारखा ह्या पाठच पाहिजेत माझ्या. ज्याच्यावर 4 वेळा प्रश्न आलाय ती गोष्ट माझी पाठच पाहिजे. आधी सोपे विषय करा. हां, आणि वाचताना सुद्धा काय करा, तर आधी सोपे जे विषय आहेत तर ते आधी सोपे विषय कंप्लीट करा आणि मग जे तुम्हाला कठीण वाटते त्याच्याकडे नंतर जा. पण आधी घेत चला, गोळा करा. खूप जास्त मेंदूत आपल्या गोळा करायचंय, खूप जास्त डेटा आपल्याला साठवायचा आहे. या संपूर्ण वर्षात तुमची पोस्ट निघू शकते, आरामात निघू शकते. व्यवस्थित तुम्ही आत्तापासून व्यवस्थित कंटिन्यू अभ्यास केला तर अभ्यासातलं सातत्य हीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली असणार आहे. 4 दिवस अभ्यास करतोय, 4 दिवस 4लाच उठतोय आणि 2 दिवस झोपूनच राहतोय, मग परत तब्येतच बिघडतीये, 2 वेळा डॉक्टरकडे जाऊन आलो, 4 डॉक्टरने सांगितलं आराम करा, झोपा, मग परत 4 दिवसांनी गेलो, काहीच आठवत नाही आता हे वाचलं होतं की नव्हतं. हा अभ्यास असा करू नका. आणि हेच सगळ्या चुका आपल्याकडून होतात आणि मग खूप दिवस आपले जातात. आणि त्यामुळे खूप प्रामाणिकपणाने अभ्यास करा. जे वाचतोय ते समजून घ्या, खूप व्यवस्थित अभ्यास करा आणि मग तुमचा हा जो अभ्यास आहे हा अभ्यास तुमचा कंप्लीट होणार आहे. आणखीन एक की जे नवीन विद्यार्थी आहेत तर त्या नवीन विद्यार्थ्यांना ज्यांना गरज आहे फक्त त्यांच्यासाठी आपली जी कंबाईनची मुख्यची बॅच आहे, तर ती जी मुख्यची बॅच आहे तिची फीस 1500 रुपये आहे. 1555 तिची फीज आहे. पण त्या बॅचमध्ये खूप कमी कालावधीमध्ये आणि खूप कमी व्हिडिओजमध्ये आपण अख्खा सिलेबस जो आहे हा संपूर्ण सिलेबस आपण तिथे कव्हर केलेला आहे. जर तुम्ही त्याच्यातून व्हिडिओ बघून नंतर तुम्ही प्रश्न सॉल्व केलेत, नंतर तुम्ही रिव्हिजन केली तर फार लवकर तुमचा अभ्यास पूर्ण होईल आणि या सगळ्या फ्लोमध्ये यायला तुम्हाला मदत होणार आहे. ठीक आहे. सो ज्यांना करायचं आहे सो ते करू शकतात. ॲपवरतीच आहे ती पर्सनल मेंटरशिपच आहे. त्याचं 23 आणि 24 आणि त्याची फीस जी आहे तर ती 1500 रुपये आहे. पण त्या 1500 रुपयांमध्ये तुम्हाला अगदी 10,000 पण कमी पडतील इतका अभ्यास आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. दररोज जितके काही लाईव्ह लेक्चर होत असतात ते सगळे ते लाईव्ह लेक्चर तुम्हाला त्या मेंटरशिपमध्ये पाहायला मिळतात.
आणि जसं मी त्या मगाशी मेंटरशिपचं सांगितलं, सो त्याचा नक्की विचार करा. 1 महिना करा, त्यानंतर तुम्ही स्वतः तुमचं प्लॅनिंग करा. आणि काही तुम्हाला अडलं, काही तुम्हाला डाऊट आला, मला विचारा. मला तुम्ही कधीही विचारू शकता. अभ्यासातले प्रॉब्लेम तुम्ही मला कधीही विचारू शकता, मला मेसेज करू शकता. मला जितका माझ्याकडून प्रयत्न होईल तितके मी तुम्हाला नक्कीच उत्तरं तुमची तुम्हाला मिळतील, इतकी मी तुम्हाला खात्री देते. आणि गॅरंटी देते तुम्हाला की तुमचा अभ्यास व्यवस्थित आपण पूर्ण करून घेणार आहोत त्या पर्सनल मेंटरशिपच्या प्रोग्राममधून. सो त्यामुळे तुम्हाला अभ्यासासाठी शुभेच्छा. खूप चांगला अभ्यास करा, खूप प्रामाणिकपणाने अभ्यास करा आणि स्वतःला समाधान वाटेल असा अभ्यास करा. ठीक आहे, थांबूया आपण इथे.